आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत शासनाचा जी.आर. निर्गमित। तर पाहूया जी.आर. सविस्तर। तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा। नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक प्रशामा 1223 प्रश्न क्रमांक 771 आरोग्य 7 10वा मजला गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुलन इमारत नवीन मंत्रालय मुंबई 400001 दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी प्रस्तावना आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत। राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांचा मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाच्या कर्तव्य बजावत असताना अद्याप मृत्यू झाल्यास 10 लाख तर कायमस्वरूपी अपघात आल्यास 5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्षी अंदाजित 1.5 कोटी इतका आवर्ती निधी मंजूर करण्यात येत आहे। प्रस्तावित वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। यासाठी आवश्यक असणारी निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक 2024-08-19074744617 असा आहे। हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने